नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे परिमंडळ 2 अंतर्गत असलेल्या नाशिक रोड देवळाली कॅम्प, उपनगर अंबड, सातपूर, इंदिरानगर या 6 पोलीस स्टेशन हद्दीतील चोरीस गेलेला मुद्देमाल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीत फिर्यादींना परत करण्यात आला आहे। यामध्ये सोने, मोटारसायकल, टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल, मंदिरातील मूर्ती, रोख रक्कम असा एकूण 95,30,600 रुपयांचा मुद्देमाल होता। चोरीस गेलेल्या आपापल्या वस्तू परत मिळाल्याने फिर्यादींना आनंद झाल्याचे दिसून आले। यावेळी उपस्थित फिर्यादींनी आपल्या भावना व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले आहेत। तसेच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनीही अधिक माहिती दिली आहे। मुद्देमालाचा रिटर्न ऑफ प्रॉपर्टी म्हणजे जे फिर्यादी आहेत त्यांना मुद्देमाल परत देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि साधारण 1 कोटी रुपयाचा मुद्देमाल, मग त्यामध्ये कॅश आहे, सोन्या चांदीचे दागिने आहेत, त्याचबरोबर मंदिरातून चोरी झालेले काही मुकुट आहेत, त्याचबरोबर काही व्हेकल्स आहेत, 2 व्हीलर 4 व्हीलर की जे नाशिक शहरातून चोरी होऊन आम्ही रिकवर केलेले आहेत नाशिक पोलिसांनी। तर हे आज आम्ही एक 75 फिर्यादींना तो मुद्देमाल परत केलेला आहे आणि त्याबद्दल DCP झोन 2 व सर्व झोन 2 मधील सिनियर PI हे नाशिक पोलीसमध्ये कार्यरत असलेले यांचं मी अभिनंदन करतो। सर, नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये मोठी कारवाई आली आहे। 20,22,000चा मुद्देमाल त्यांनी हस्तगत केला आहे, तो वाटप पण केला। त्यांना काही रिवॉर्ड दिला? आमच्याकडे डिटेक्शन झाल्यावर आम्ही त्यांना CP ऑफिसला बोलवून घेतो, एकतर क्राईम मीटिंगमध्ये त्या ठिकाणी सत्कार करतो आणि जे सर्व डिटेक्शन्स झालेले आहेत त्या सर्व डिटेक्शन्समध्ये सिनियर PI त्यांचे डिटेक्शन्स पुटअप करतात आणि प्रत्येकाला रिवॉर्ड आपण नाशिक पोलीसमध्ये देतो। सर, जसं आता जे पीडित व्यक्तींनी नाशिक पोलीस दलाचं आभार व्यक्त केलं, त्यांचा मुद्देमाल परत मिळाला, परंतु त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला असं आहे की आरोपी 7 दिवसात 10 दिवसात सुटतो। जे पोलीस आपलं काम करतात, कायदा कुठतरी काही बाकी इतर गोष्टी कमी पडतात, याबद्दल काय उपाययोजना करता येऊ शकतात? ज्या फिर्यादींनी आमचे आभार मानले आणि आम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले, तर त्यांचं मी खरोखर आभार मानतो आणि माझे जे नाशिक पोलीसमधील सर्व अधिकारी अंमलदार त्यांनी मेहनत करून आजचा प्रसंग आणि आजचा सोहळा यशस्वी केला, त्यांचे मी खूप आभार मानतो। आणि आपण जे काही बेलमधलं जे म्हणालात, तर ते पोलीस विभाग त्यांच्या परीने जे काही करत आहे ते आम्ही करतो। काही गोष्टी ज्या पोलीस विभागाच्या अखत्यारीतील नाही त्याबद्दल या ठिकाणी बोलणं योग्य राहणार। नाशिककरांचा विश्वास पोलीस विभागामध्ये काय कसं असतं, रोजची लढाई असते। 4 गुन्हे तुम्ही डिटेक्ट केले, परत पुढचे 4 गुन्हे झाले तर ते तुम्ही साबित जोपर्यंत करत नाही आणि हे कंटिन्यू चालू असणारं एक सर्कल असतं। गुन्हे घडतात, आपण प्रिव्हेंट करण्याचा प्रयत्न करतो, परत गुन्हे आपण डिटेक्ट करतो, परत काही वेळाने गुन्हे होतात। त्यामुळे हे सर्कल आपल्याला स्वस्थ बसून चालणार नाही। आपण जो विश्वास एका 4 महिन्याच्या कामाने मिळवलेला असतो तो पुढच्या 4 महिन्याच्या तशाच मेहनतीच्या कामाने तो टिकवावा लागतो। तर हे फार महत्त्वाचं आहे आणि तो जो विश्वास आहे तो नाशिक पोलीस जे काही गुन्हे मागच्या 2-3 महिन्यामध्ये घडलेले आहेत आणि जे डिटेक्ट झालेले नाही आहेत, तर ते सर्व गुन्हे आम्ही डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करू व मुद्देमाल त्याचा जप्त करून असाच मुद्देमाल रिटर्नचा खूप चांगला कार्यक्रम करण्याचा आम्ही परत एकदा प्रयत्न करू। यासाठी आपल्या सगळ्यांचे शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्याबरोबर असतात। सर, एक प्रश्न सर, की आयुक्तालयात आपल्या मार्गदर्शनाखाली जे काही पोलीस ठाणेनिहाय जे काही कामगिरी आहेत, आयुक्त म्हणून आर यू सॅटिस्फाईड? पोलीस आयुक्त जे आहे हे पोलीस आयुक्त कार्यालयामधून लीडरशिप आणि सुपरविजन देतात, पण खरं काम जे होतं ते जो रस्त्यावरचा आमचा अंमलदार उभा असतो आणि जो चौकीचा इन्चार्ज PSI असतो आणि जो डिटेक्शन ऑफिसर असतो आणि जो सिनियर PI असतो, हेच रस्त्यावरचं काम करत असतात। खरं काम पोलीस विभागामध्ये पोलीस स्टेशन लेवलला आणि रस्त्यावरच होतं। त्यामुळे ज्या लोकांनी, ज्या आमच्या अधिकारी अंमलदारांनी नाशिक पोलीसच्या आत्तापर्यंत चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांच्यामुळे त्यांचं क्रेडिट मला मिळालेलं आहे, तर मी त्यांचे खूप आभार व्यक्त करतो आणि असंच काम ते पुढेही करतील अशी मला अपेक्षा आहे। थँक्यू सर। खूप आभार मानते त्यांचे। मला वाट बघायला लागली असा मी विचार करत होते, पण माझ्या प्रयत्नांना आणि आपल्या सगळ्यांच्या कष्टाला पडीला यश आलं। माझे सहकारी म्हणून आज माझ्याबद्दल आणि गडवाकर सर म्हणून आहे, सांगळे साहेब म्हणून शेजारचे माझे, त्या सगळ्यांनी मला खूप धीर दिला। महत्त्वाची गोष्ट मोनिका ताईंनी मला खूप धीर दिला, मिळणार
मॅडम काळजी नका करू. त्यामुळे मी निश्चिंत राहिले की नंतर 1-3 महिने मी टेन्शनमध्ये होते. डॉक्टरने मला सांगितलं तुमची शुगर वाढली, आम्ही काय करू शकतो नाही. पण माझी शुगर कमी करण्याचं काम आपल्यासाठी सहकार्य होते. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मानते. आणि यापुढेही अशीच आमच्यासारख्या वृद्ध लोकांनी मदत करा मला. यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या हस्ते पोलीस कर्मचारी, बीट मार्शल यांना हेल्मेट वाटप करण्यात आले. याप्रसंगी नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन म्हात्रे, इंदिरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळमाळे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सर्व सहकारी उपस्थित सर्व या ठिकाणी फिर्यादी आणि पत्रकार बंधू या सर्वांचं मी पहिल्यांदा या ठिकाणी स्वागत करते. पोलिसांचं काम बघितलं तर तसं स्टार न्यूजसाठी संतोष भावसार, नाशिक.